गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। सध्या पेट्रोल तुटवड्याच्या अफवांमुळे पेट्रोल पंपांवर वाहन चालकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात। अंबरनाथमध्ये एका अशाच वाहन चालकाने टाकी फुल केली, पण त्यामुळे चक्क त्याची दुचाकी जळून खाक झाली आहे। अंबरनाथच्या सारंग पोळके यांनी गुरुवारी दुपारी कामावरून येताना दुचाकीत टाकी फुल होईपर्यंत पेट्रोल भरलं। यानंतर हे हायवेने अंबरनाथमध्ये आले असता नवरेनगर बस स्टॉपजवळ त्यांच्या गाडीला अचानक आग लागली। यावेळी त्यांनी स्थानिकांकडून पाणी घेऊन आग विझवण्याचाही प्रयत्न केला, पण गाडीत टाकी भरून पेट्रोल असल्यामुळे त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले। सध्या उन्हाळ्याचे दिवस असून तापमानात चांगलीच वाढ झाली आहे। अशावेळी पेट्रोल तुटवड्याच्या अफवेने टाकी फुल केल्यामुळे उष्णता निर्माण होऊन ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। मात्र या घटनेनंतर नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता आपली आणि आपल्या वाहनांची काळजी घेणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त होत आहे। मी आता सकाळी कामावर येताना टाकी फुल केली, हायवेने चालत आलो तर इथं आलो इथपर्यंत मला खाली जर पायांना गरम लागायला लागलं साईडला थांबवलं तर बघते खालून आगीच्या लाटा येत होत्या। मी गाडी साईडला लावली, टाकी फुल करू नका आणि लक्ष ठेवा जेणेकरून पेट्रोल लीक होऊ नये आणि आग पेटू नये। नवरनगर जुना बस स्टॉपच्या इथे झालेलं आहे। यांनी टाकी टाकी फुल केल्यामुळे उन्हाळा जास्ती आहे आणि ते टाकी लिकेज झाल्यामुळे त्यांच्या टाकीमध्ये 14-15 लिटर पेट्रोल होतं, त्यामुळे ते आग लागलेली आहे। येताना बरं झालं, त्यांच्या काय जीवाचं जाणहानी झाली नाही, नशिबाने ते वाचले, काय ना झालं नाही। विजवाचा प्रयत्न केला पण टाकी ओव्हरफुल झाल्यामुळे ते वाचू शकले नाही आपण। ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, अंबरनाथ। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।